नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे ताजे दर, किमान कमाल आणि सरासरी दर यामार्फत कुठे भाव वाढलाय, कुठे भाव कमी झालाय, यामध्ये आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिल्यांदा बघणार आहोत आपण छत्रपती संभाजीनगर। यामध्ये बघितले आपण 4000 ते 4100 आणि 4137 रुपये आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। त्यामध्ये आपण बघूयात नंतर जे आहे चंद्रपूरमध्ये बघितलंय किमान दर आहे 3800 रुपये, कमाल दर आहे 4375 रुपये आणि सरासरी आहे 4150 रुपये। आता बघूयात आपण राहुरी आणि वांबुरीमध्ये हा कसा दर दिला जातोय। त्यामध्ये बघितले 4100 रुपये बघितले, त्यामध्ये किमान दर आहे 4175 रुपये आणि सरासरी आहे 4137 रुपये आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। त्यामध्ये आपण मानोरामध्ये बघितलंय की किमान दर आहे 3895 रुपये, कमाल दर आहे 4400 रुपये आणि सरासरी बघितली तर त्या ठिकाणी 4242 रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। यानंतर आपण बघूया सोलापूरमध्ये बघितले किमान दर आहे 4005 रुपये, कमाल दर आहे 4640 रुपये आणि आपल्याला सरासरी पाहायला मिळालेले आहेत 4225 रुपये। त्यामुळे आपण बघूयात आता जळगावमध्ये बघितले तुम्हाला 3700 रुपये हा फिक्स भाव आणि आपल्याला सोयाबीनचे दर पाहायला मिळालेले आहेत। नागपूरमध्ये बघितले 4377 रुपये आपल्याला हा पण एक दर स्थिर पाहायला आपल्याला मिळालेले आहेत। आता आपण वळूयात सोयाबीनचे पिवळा जे सोयाबीन आहे ते पिवळ्या सोयाबीनला कशी मागणी आहे आणि त्यामध्ये आपण थोडक्यात दर जाणून घेणार। बारामती बघितलं आपण 4435 रुपये आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। आता लातूरमध्ये बघितले 3850 रुपये, आता जालन्यामध्ये बघितले 4425 रुपये आणि यामध्ये आपण यवतमाळमध्ये बघितले 4285 रुपये आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। शेवट बाबुळगाव आहे, बाबुळगावमध्ये बघितले 4201 रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहे। आष्टीमध्ये बघितले 4200 रुपये दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आता आपण सर्वसाधारण दर बघितले आहेत की आपल्याला 4600 ते 4200 या दरात आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे थोडा दरामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळालेला आहे। हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।